सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, विश्वनाथ चाकवते, शिवसेना नेते उत्तम खंदारे, भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते। यावेळी सोलापूरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली। तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली। ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक, बेडर पूल ते 7 रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली। रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला। भाजपने मागच्या 10 वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली। आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली। आज अजूनही त्यांच्या उमेदवारीसोबत मागचे 2 खासदार फिरत नाहीत का? तुम्हाला त्यांची लाज वाटते का? असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला। माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत। ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे, असे शिंदे म्हणाल्या। मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही प्रणिती शिंदेंनी यावेळी केलं। तमाम बंधू भगिनींनो, तुम्हाला मनापासून नमस्कार करते। या उन्हात देखील आज आपण या भव्य माझ्या सोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आलात आणि मला आशीर्वाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ही माझ्या एकटीची निवडणूक नाहीये, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे। मी युद्धावर चालली आहे, तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालली आहे। तुम्ही 15 वर्ष मला सांभाळलं, तुम्ही 15 वर्ष मला आशीर्वाद दिला, तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे। तुम्ही मला विश्वास दिला की काम करणारे लोकांचं अजून अस्तित्व आहे। आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय, आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे, की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मत आहे। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत माझ्या शेतकरी मायबापाच्या विरोधातलं मत आहे। माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर त्या भाजपने मतदान घेतलं, त्या शेतकऱ्यांचा अनपाव हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे, ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते। मागच्या 10 वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरचा वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली, पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली। आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे 2 खासदार फिरत नाहीयेत का? तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला? माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस फिरत आहेत। मी तुम्हाला विनंती करते की ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे। आज महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, आदरणीय आडम मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी सगळे आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी। सगळ्यांची लढाई आहे, आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे बीजेपी, है ना? आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे। आपल्या सोलापूरचा नुकसान झालंय यांच्या हातात सत्ता घेऊन, आता बदला घेण्याची वेळ आहे। पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे। तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूरच्या लेकीसाठी कार्यकर्त्यांची लाट। प्रणिती शिंदे यांच्या अर्ज भरण्यानिमित्ताने आयोजित रॅली महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, माकप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी सगळे आमच्यासोबत आहेत। ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे। त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे।
सोलापूरचे नुकसान झाले आहे त्याचा बदला घेण्याची ही वेळ आहे. पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. मी सोलापूरची लेक माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले. मी मनापासून आभार मानते जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले. गावागावावरून तांड्यावरून गावागावावरून स्वइच्छेने आज लोक आली. काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. या गरमीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे. निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला. भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे. ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत, कारण का 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता, आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे. तिथे शेतकरी मरतोय, तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत, तिथे पाणी नाही आहे सोलापुरात, तीव्र टंचाई आहे ना, एवढं सुचतं. आता जनता ऐकून घेणार नाही आहे. जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात. मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे, माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका, मुद्द्यावर बोला. आज त्यांचे दोन्ही खासदार, माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही आहेत, दिसत पण नाही आहेत. त्यांना लाज वाटते का त्या खासदारांची? आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते, आदरणीय शिंदेसाहेब, ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरची अजूनही सेवा करत आहेत. मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रबिंदू आहेत. आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो. लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू. लोक आहेत म्हणून आम्ही आहोत. मग मला सांगा, 2 वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का नाही घेतली? उजनीचं नियोजन का नाही केलं? उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं? केवळ BJP ही जबाबदार आहे. सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत. आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्त आहे. 30,000 घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे, आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आरम मास्टरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं. प्रदेशाध्यक्ष देखील आपल्या सोबत खांदा लावून आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमीच. आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांच्यासोबत मी देखील कार्याध्यक्ष झाली. आम्ही एक खंबीर टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले. काडादी साहब पण आहेत, काका साहब आहेत, खंदारी साहब आहेत, भालके साहब. चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए. पर BJP को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए, इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं. हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेढ़ निर्माण करना की कोशिश करते हैं. लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है. शहरातून मिळून जवळपास 400 गाड्या या ठिकाणी काम करण्यासाठी कार्यकर्ते आलेले आहेत. जोश उल्हास पाहता आजच काँग्रेस पक्षाचा विजय हा निश्चित झालेला आहे, याच्यात काही डाऊट नाही. प्रणितीताई ह्या दणदणीत मताने या ठिकाणी निवडून, कारण लोकच कंटाळलेत. आता लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. या BJPच्या कारभाराला लोकांतून अत्यंत तीव्र असा असंतोष आहे, तो आज या ठिकाणी दिसून आला. 100% काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून शिंदे यांचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना हा जो जल्लोष पाहता कार्यकर्त्यांचा आणि मित्र पक्षांचा, या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा हा सहभाग बघितल्यानंतर आदरणीय प्रणितीताई शिंदे या दिल्लीच्या संसद भवनावरती तिरंगा झेंडा निश्चितच फडकवतील, यात मात्र शंका नाही आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सोलापूरबरोबर माढा मतदारसंघ देखील, दोन्ही मतदारसंघामध्ये ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त. प्रभारी कार्याध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी. आज या शहरमध्ये जे लाडके आमदार माननीय प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे,
आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एक निश्चय केलेला आहे. येळेवार साहेबांचा 1,58,000 पराभव होता, त्याच्याही मताने त्याच मताने 1,80,000 मताने काही निवडून येतील असं आमचं मत आहे. हे आम्ही लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रणिताई शिंदे यांची भव्य दिव्य अशी पदयात्रा आज निवडणूक फॉर्म भरण्यासाठी निघालेली आहे. सोलापूर शहरामध्ये तर जिल्ह्यामध्ये तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत.